आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। तसे देशाच्या संरक्षणासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले। त्या सर्व हुतात्म्यांना, राष्ट्रपुरुषांना आणि थोर समाज सुधारकांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज पुरुषांना आजच्या या स्वातंत्र्य दिनी या ठिकाणी नमन करतो। नाशिक इतर क्रांतिकारकांची भूमी, सावरकरांनी स्थापन केलेले आणि स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांचे केंद्र असलेले अभिनव भारत मंदिर ही ऐतिहासिक वास्तू त्यांच्या जीवन आणि कार्याचे स्मारक म्हणून नाशिक शहरात लवकरच नव्या स्वरूपात उभी राहत आहे। या वास्तूचे लवकरच लोकार्पण होणार आहे। ती येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील। ज्या वीरांनी स्वातंत्र्य मिळवले ते अधिक सक्षम, समृद्ध आणि सुरक्षित करून पुढील पिढ्यांकडे सोपवणे ही आता आपली जबाबदारी आहे। म्हणून आजच्या पवित्र दिवशी विकसित भारताच्या संकल्पनेसोबत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नाशिक घडवण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करूया। युवकांच्या प्रेरणेसाठी शहीद जवानांचे वीर प्रेरणास्थळ जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणा मी आज या ठिकाणी करत आहे। बंधू भगिनींनो, ज्या गोदावरीच्या तीरावर इतिहास घडला त्याच तीरावर आज भविष्य घडत आहे आणि हे भविष्य घडवित आहेत शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थी। आजच्या दिवशी मला त्यांच्याविषयी थोडे बोलायचे आहे। प्रथम आपला शेतकरी, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 20,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पावणे 200 कोटी रुपये हे थेट या ठिकाणी जमा झालेले आहेत। उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात आता लवकरच लाभ मिळेल। महाविस्तार ॲपच्या जिल्ह्यात 2.5 लाखाहून अधिक शेतकरी वापर करीत आहेत। नांगर धरणारा हात आता तंत्रज्ञानही तितक्याच आत्मविश्वासाने हाताळत आहे। महाविस्तार ॲपद्वारे नाशिक जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकरी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करीत आहे। नाशिक जिल्ह्यातील 33,000 वन हक्कधारकांचे अधिकार अभिलेख म्हणजेच सातबाऱ्यावर नाव नोंदण्याचे काम महायुती शासनाने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले आहे। ज्यामुळे कृषी कर्जासह 100 पेक्षा अधिक योजनांचा लाभ वन हक्कधारकांना मिळणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात सुमारे 515 मेगावॅट वीज मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा हक्काची वीज मिळत आहे। या योजनेत राज्यात नाशिकचा हा पहिला नंबर आहे। लाखो महिला उद्योगांकडे वाटचाल करीत असून 138 कोटीहून अधिक निधी वितरित करण्यात आलेला आहे। 700हून अधिक शाळांमध्ये मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण दिले जात आहे आणि आपल्या भगिनींच्या हातांनी विणलेल्या येवल्याच्या पैठणीवर टपाल तिकीट काढण्यात आलेले। याचे अनावरण खुद्द महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते झाले। ही आपल्या जिल्ह्याच्या कलेची राष्ट्रीय गौरव गाथा आहे। तिसरी शक्ती आपले युवक दुर्गम भागात ड्रोनच्या मदतीने औषधे आणि गोळ्या पोहोचवण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्यात राबविला जात आहे। पण हा प्रयोग केवळ आरोग्य सेवेपुरता मर्यादित नाही। याच प्रक्रियेत युवकांना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, जेणेकरून ड्रोन दीदी सारख्या कृषी सेवांमध्ये त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील। गुंतवणूक परिषदेत झालेल्या 13,000 कोटीहून अधिकचे करार आणि निफाड येथे ड्रायपोर्ट यातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत। नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये पदके पटकवणाऱ्या दिलीप महादू गावित आणि सर्वेश अनिल कुशारे या खेळाडूंचे मी मनापासून अभिनंदन करतो। देशाची भावी पिढी व्यसनापासून दूर राहावी म्हणून नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे। युवा पिढीने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी केलेले आहे आणि मी करतो। हरित नाशिक, एक पेड़ माँ के नाम उपक्रमात शाळांनी पावणे 2 लाख वृक्षांची लागवड केलेली आहे। नाशिक शहर व परिसरात उन्नत नाशिक अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक घडवण्यासाठी लोकसहभागातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। आगामी काळात नाशिक जिल्हा हा हरित जिल्हा म्हणून ओळखला जाईल असा मला विश्वास आहे। या साऱ्या शक्तींना जोडणारा आणखी एक धागा आपला आध्यात्मिक वारसा।
नाशिकमध्ये लवकरच शिवमार्ग आणि राममार्ग या विशेष पर्यटन बस सेवा सुरू होत आहेत. आध्यात्मिक व तत्वज्ञानात्मक महत्त्व असलेले अनेक स्थाने या मार्गाने जोडली जातील. भाविकांची सोय होईल आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगारही मिळेल. महासिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद येत्या 31 ऑक्टोबर रोजी होईल. त्यासाठी राज्य शासनातर्फे तयारी सुरू आहे. सिंहस्थाची कामे पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांचा चेहरामोहरा बदललेला आपल्याला बघायला मिळेल असा मला विश्वास आहे. आगामी कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक आणि आनंददायी होईल अशी मी आपणास ग्वाही देतो. तसेच आगामी काळात होणारा पवित्र महासिंहस्थ कुंभ हा या आध्यात्मिक वर्षासाठी एक मंगल पर्वणी ठरेल यात शंका नाही. वारकरी संप्रदायाच्या महासिंहस्थ कुंभमेळ्यातील सहभाग वृद्धिंगत करण्यासाठी आपण दिनांक 28 ऑगस्टपासून कुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहरात करणार आहोत. मी वारकरी संप्रदाय तसेच सर्व नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहनही करतो, निमंत्रणही देतो. बंधू भगिनींनो, आपल्या कॅच द रेन उपक्रमाचा उल्लेख खुद्द प्रधानमंत्री महोदयांनी मन की बात यामध्ये केलेला आहे. या साऱ्या जिल्हावासियांचा सन्मान आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वतंत्र भूमी दिली. ती सुजलाम आणि सुफलाम ठेवण्याची शपथ आज आपण सर्वजण मिळून या ठिकाणी घेऊया. पाण्याबाबत जनजागृती होण्यासाठी आजपासून 21 ऑगस्टपर्यंत जलसंधारण सप्ताह राबवण्यात येणार आहे. या सप्ताहात सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे मी आवाहन करतो. शेतकऱ्यांच्या कष्टाने, महिलांच्या शक्तीने आणि युवकांच्या स्वप्नांनी आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीने विकसित नाशिक घडेल. त्यातूनच विकसित महाराष्ट्र घडेल आणि त्यातून विकसित भारत घडेल असा मला विश्वास या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.